आणि पूर्ण महाराष्ट्र आणि बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपर्यंत सगळी शिस्त आजपासून आम्ही बंद केलं. उद्यापासून आमचा इंडिपेंडन्स स्ट्राईक होणार आहे. तिने कुठे तर मॅडम त्याला आमचं हे द्या, पण त्यांची नोंदणी तरी आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ते फक्त MBBS साठीच आहे, त्यांची करून मारू फक्त MBBS त्याच्या पुढेच नोंदणी होत आणि त्यांचं पूर्ण आहे, त्यांचा बेसच वेगळा आहे अभ्यासाचा. आणि आमचा एक मॉडर्न आणि सायंटिफिक प्रूफ ही एक तेवढी आहे. आमचा त्याला विरोध काहीतरी ॲक्शन घ्यावंच लागेल. त्यांचं मॅडम कौन्सिल वेगळं आहे, होमिओपॅथिक कौन्सिल वेगळं आहे, आयुर्वेदिक वेगळं आहे, युनानी कौन्सिल वेगळं आहे आणि ॲलोपॅथीचं कौन्सिल वेगळं आहे. तर त्यांचं ऑलरेडी होमिओपॅथिक कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन आहे. मी फोटो घ्या. ओके, थँक्यू. ठीक. फीमेल विंग IMA का जो है उसके अध्यक्ष हुई, इस साल से बनी हुई हूँ. और अभी डॉक्टर रमेश भूतड़ा ने जैसे बताया कि जो नया रजिस्ट्रेशन जो हो रहा है BHMS वालों का, तो ये पूरी तरह से गलत है. इतने साल से हम लोग पढ़े हैं, कितने साल पढ़ाई को दिए हैं, उसके बाद PG करने में इतने साल गए हैं, और ये पढ़ाई और उनकी पढ़ाई हम बराबर नहीं हो सकती. क्योंकि ठीक है, ये सब पैथियाँ सब अलग अलग है. ये सब पैथियाँ जब अलग अलग है तो उनका ट्रीटमेंट का माध्यम भी अलग होना चाहिए. क्यों बनाए अलग अलग पैथियाँ? वही जैसे अगर BMS वालों का जो कंटेंट है उनका फार्मेसी का, तो उनको अलग तरीके से सिखाया जाता है. DHMS वालों को अलग सिखाया जाता है. तो लेकिन अभी तक भी ये पैथी लोग फॉलो कर रहे हैं. लेकिन अभी जो सरकार कर रही है ये पूरी तरह से गलत है, क्योंकि इन लोगों को हमारे कैलिबर में बिठा रही है. तो ये पूरी तरह से गलत है और इसका हम सभी लोग निषेध करते हैं. अभी तो संप हमने शुरू किया है, अभी तक इमरजेंसी वर्क शुरू था, लेकिन आज से इमरजेंसी वर्क भी बंद हो जाएगा. पेशेंट सफ़र होंगे उसमें. तो हम ये नहीं चाहते कि ऐसा कुछ हो, लेकिन सरकार ने भी इस तरह ये चीज़ें नहीं होना चाहिए. हाँ, जो हमारी मांगे हैं उसको गवर्नमेंट ने भी सपोर्ट करना चाहिए. नमस्कार, मी IMA अध्यक्ष शेगाव या माध्यमातून सांगतो की राज्य शासनाने BHMS यांना CCMP नावाचा एक सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी करून घेऊन राहिले, ज्याच्यामध्ये फक्त आत्तापर्यंत MBBS च्या लोकांना तिथे रजिस्ट्रेशन होतं. त्याला आमचा विरोध आहे. कारण कसं आहे का, आम्हाला सर्व पॅथीविषयी आदर आहे. फक्त ऑलरेडी होमिओपॅथिक, आयुर्वेदिक ह्या सर्व आपापल्या वेगवेगळ्या काउन्सिल आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या नोंदण्या होतात. मग एकाच डॉक्टरची नोंदणी 2 जागी का? त्याच्यामुळे काय होतो का, पेशंटची पण रुग्णांची पण दिशाभूल होते. आणि आमचं जे MBBS किंवा हे आपण बघितलं तर ॲडमिशनपासून तर नीटपासून आपण बघितलं तर त्याचे पूर्ण अभ्यासक्रम वेगळा, त्याची परीक्षा वेगळी, त्यांचा गुणवत्ता वेगळी, त्यांची इंटेलेक्च्युअल लेवल वेगळी. त्याच्यामुळे त्यांनी एकाच मापदंडावर हे करू नये. ज्याच्यामुळे काय होईल का, फक्त पेशंटलासुद्धा याचा त्रास होईल आणि आपण जे ट्रीटमेंट करतो त्यांच्या स्टँडर्ड, त्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होईल आणि रुग्णांना पण त्याचा त्रास सहन करावा लागेल. आणि त्याही डॉक्टरांना, एकाच डॉक्टरांना 2-2 जागी जर रजिस्ट्रेशन झालं तर ते पण खूप दिशाभूल होईल. ते आम्हाला जाचक वाटते. त्याच्यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करतो. आणि IMA महाराष्ट्र राज्य IMA शेगावच्या वतीने आम्ही सर्व IMA मेंबर्स संपावर आहोत. आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अनिश्चितकालीन संपावर जाऊ, ही आम्ही सरकारला इशारा देऊ इच्छितो.